रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या व्लॉगमध्ये. आणि आजचा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल असणार आहे. खूप दिवसानंतर व्लॉग येतो. याचं कारण असं आहे की आत्ता आम्ही चाललो आहोत पंढरपूरला. आणि आम्ही पंढरपूरला चाललो आहे म्हणजे मी एकटा नाही चाललो आहे, माझ्यासोबत आहेत माझे दोन मित्र. हे माझे दोन मित्र माझ्यासोबत आहेत, सर्वेश गावडे, रोहन पालव. आणि आम्ही तिघेच आहोत ते 11वीपासून अगदी आत्तापर्यंत एकत्र आहोत. आणि आज आम्ही चाललो आहोत पंढरपूरला, वारीला, विठुरायाच्या दर्शनाला. तेव्हा तुम्हीसुद्धा आमच्या सोबत राहा, व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हा सर्वांनाही दाखवतो पृथ्वीवरचा स्वर्ग काय असतो, म्हणजेच आपलं पंढरपूर काय असतं. सो मित्रांनो, आता फायनली 6 तासांचा प्रवास केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मागे आम्ही आलेलो आहोत इकडे कुर्डुवाडी जंक्शनला. आणि इथून आता आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. आता वाटत नाही एवढ्या रात्री एसटी काय विषय आहे काय माहीत नाही. इथून बघू, पण आम्ही जाऊ पंढरपूरला, नक्की पोहोचू, कारण पांडुरंगाने बोलवलं आहे. हो चला भेटूयात. हो मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत पंढरपूर. आता आम्ही इथून निघालो आहे आणि आता चाललो आहे थेट मंदिराच्या दिशेने. आजचा दिवस असा आहे की आज आम्ही पूर्ण पंढरपूरचे मंदिराच्या आसपासचा परिसर आहे तो सगळा फिरणार आहे. आणि तिकडचं ज्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत, चंद्रभागा नदी आहे, इतर गोष्टी आहे, तिथल्या काही जाऊ दे, ते सांगत नाही तुम्हाला. आता डायरेक्ट घेऊनच जातो तुम्हाला, म्हणजे तुमची थोडी एक्साइटमेंट राहील. चला मग जाऊया थेट पंढरपूर मंदिराच्या दिशेने. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे. पण जाईपर्यंत तुम्हाला एक थोडक्यात सांगतो एक सीन की ॲक्च्युली आम्ही तिघंजणं प्लॅन करत होतो खरं तर गोव्याला जायचा. म्हणजे आता या व्लॉगमध्ये ऐकायला खूप विचित्र वाटतं, पण खरं तर अजूनही आमच्यासोबत होते. आणि गोवा जायची जी तारीख होती ती हीच तारीख होती ज्या दिवशी आत्ता आम्ही इथे चाललो आहोत. आणि मध्यंतरी मग अनेक प्लॅनिंग आपण खूप महिन्यांपासून करत होतो. आणि या गेल्या मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या. आणि काय घडल्या ते मी सांगू नाही शकत तुम्हाला, कशा घडल्या काय घडल्या. आणि काहीतरी प्लॅन चेंज होत 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 फायनली आम्ही आज इथे आलो पंढरपुरामध्ये. तेव्हा म्हणजे काय आहे त्याच्या मागे कारण आम्हाला माहीत नाही, पण आमची इच्छाही पूर्ण झाली. आणि देवाच्याच मनी होतं असं म्हणूया की आम्ही आज आलो आहोत इकडे फायनली. हो चाललो आहे आता तिकडे आम्ही. आणि त्याचसोबत अजूनही कसंही की आम्ही तिघं जे मेन होतो की आम्ही तिघांनी ठरवलेलं गोव्याच्या प्लॅनचं, नंतर त्यामध्ये अजून 1-2 मित्र ॲड झाले. सेम जसं पंढरपूरच्या प्लॅनला आम्ही सेम केलं, अजून 1-2 जण ॲड झालेले. पण एकाचं एक काम निघालं, तो नाही येऊ शकला. दुसरा अचानक त्याचं एक घरी इमर्जन्सी आली, तोही नाही येऊ शकला. पण बरोबर आम्ही 3घंच जणं आता इथे पोचलो आहे आणि आता चाललो आहे. तेव्हा हा सुद्धा एक योगायोग म्हणायला हरकत नाही. आत्ता आपण आलेलो आहोत कुमार वडेवाले यांच्या दुकानामध्ये. ॲक्च्युली 2022मध्ये मी याआधी इथे आलो होतो पंढरपूरमध्ये आणि त्यावेळेला आम्ही इथे जेवलो होतो. आणि इथलं जेवण एवढं अप्रतिम होतं आणि खूप छान, म्हणजे खूप फॅन्सी असं नाही, खूप छान जेवण होतं. त्यामुळे मी या दोघांना आता इथे घेऊन आलो आहे नाश्त्यासाठी. आणि आपल्यासमोर आहे आता मिसळ पाव. सो टेस्ट करूया आता, बघूया काय विषय काय नाही. आधी आम्ही दोघं टेस्ट करतो, कारण सर्वेचा आता आम्ही कॅमेरा दिलाय, कारण कोणीतरी आपल्याला लागणार आहे. आधी आपण असंच बघूया इथला पाव कसा आहे. एक नंबर.
सर्वष्ट बघूया आपण काय म्हणणार. व्हिडिओ आवाज काय वाटतं? ऑनेस्ट सांगा. ऑनेस्ट चांगलं. म्हणजे विषय कसा आहे की फार तिखट किंवा असं जर मिसळ वगैरे आयटम तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. ओके आहे, चांगलं आहे. म्हणजे सकाळी ऍक्च्युली आम्हाला भूक लागली त्यामुळे कदाचित चांगला वाटत असेल, पण छान आहे. ताट बघायला तर एकदम दिसायला पण मस्त आहे. काय वाटतं तुला, आपल्याला दर्शनासाठी किती वेळ लागेल? त्याच्यासाठी माझी एक ट्रिक आहे. त्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा कळेल. फास्टेस्ट दर्शन करू, फास्टेस्ट. इथे पण हॅक्स, लाईफ हॅक्स आहेत आमच्याकडे. पंढरपूर हॅक्स. आमच्या मित्र सर्वेशला वरतीच ठेवून आलो. म्हटलं खालून जरा वडापाव घेऊन येतो म्हणून आलो. आणि आम्हाला दिसलं रोहनला आणि मला की मस्तानीचं दुकान आहे इथे. आम्ही दोघांनी कधीच ट्राय नाही केली आहे मस्तानी. म्हटलं जाऊन हाफ ट्राय करू कसं लागतं. आणि आत्मा शांत मस्तानी अँड आईस्क्रीम दुकानाचं नाव आहे. हा जो काही आयटम मी खातोय आता इथे, एक नंबर आयटम आहे. म्हणजे कदाचित मी पहिल्यांदा मस्तानी खातोय म्हणून असेल, पण जे काय आहे एक नंबर आहे, तुफान आहे. इथे यायला हरकत नाही. आणि मावा मस्तानी आम्ही घेतली आहे, ट्राय करायला हरकत नाही. 80 रुपयाला आहे. एक ग्लास घेऊन हाफ खातोय आम्ही. एक नंबर. आता जे आम्ही मावा मस्तानी प्यायली होती की आमचं असं झालं की निघूया का अजून इथे म्हणून आम्ही मँगो मस्तानी घेतली आहे. मी आता तुमच्यासमोर ट्राय करतो. मग काय विषय त्याच्यावरील बाप आहे का काय आहे का इकडचं सगळं चांगलं आहे तसं काय नंबर विषय आपण कुठे येणं बनतं पंढरपूरमध्ये. आम्ही आता असं ठरवलं की सर्वेश काहीतरी नवीन ट्राय करतो आणि सांगतो मला कसं वाटतं. त्यासाठी हा ब्लॉग पूर्णपर्यंत बघत राहा. आता आम्ही आलो आहोत कुंडलिक मंदिराच्या इथे, म्हणजेच चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावरती. तेव्हा आता इथे गर्दी पण खूप आहे, कारण आम्ही ज्या वेळेला आम्ही ज्या वेळेला आत्ता आलो आहे तो थोडा पीक टाईम आहे. एका आठवड्यामध्ये आषाढी एकादशी म्हणजे आम्ही आता जेव्हा ब्लॉग शूट करतो आहे तेव्हा. सो बरीच गर्दी आहे इकडे. तरीसुद्धा आपण लाईनमधून जातो आहे. आता आपण उभ्या पुढे इकडे अशी झिगझॅग लाईन आहे इकडे. आणि बघू शकता मधून लोक होत आहेत. सगळं चालू आहे. स्वतः ब्लॉग बंद करतो, जरा आज जातो दर्शन घेऊन. त्यानंतर बाहेर आल्यावरती पुन्हा सुरू आहे. चंद्रभागेच्या इथे कुंडलिकाचं दर्शन घेऊन आम्ही थेट गेलो इथल्या देशपांडे बंधू मिठाईवाल्याकडे. आणि तिथे प्रचंड गर्दी होती. खूप फेमस दुकान आहे, पण तरी त्यांचे जे रेट्स आहेत ते एवढे रिझनेबल आहेत. आणि टेस्ट भाई, काय टेस्ट बोलाल भाई. म्हणजे आम्ही लिटरली टेस्ट करून बघितले तिकडचे मेन आयटम आणि एवढी बाप टेस्ट आहे की अगदी. बघा इथे मी तर 2 बॉक्स घेतले आहेत. तिथे ह्या दोघांनी पण बघू शकता. बघा दाखवा, याने घेतले 2 बॉक्स आणि आपल्या सर्वेशने एवढी मोठी पिशवी घेतली आहे ज्याच्यामध्ये एक 6 ते 7 बॉक्स आहेत. आणि आता हे पुढची सगळी खरेदी चालू आहे मित्रांची. पण जर स्वस्तात मस्त मिठाई हवी आहे पंढरपूरमध्ये आणि फेमस ठिकाणची चविष्ट मिठाई हवी तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा, हे सांगेन मी तुम्हाला. आणि आता तुम्ही बघू शकता मागे सगळं जो वातावरण आहे, म्हणजे ही वाईब आहे. आणि हे जे दिसतं तुम्हाला तिकडे, आणि हे जे तुम्हाला तिकडे हे जे स्ट्रक्चर दिसतं ते म्हणजे आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे पंढरपूरचं. आणि हे जे काही हातावर माझ्या दिसतं आहे तुम्ही बघू शकता, ही कलाकारी. म्हणजे हा प्रकार मी आतापर्यंत रील्सला वगैरे आलेला बघितलेला की कोणतरी येतं आणि कारवरती किंवा हातावरती असा विठ्ठल काढतो त्या टिया लावायच्या ठशाच्या सहाय्याने. आणि आत्ता त्याने माझ्या हातावर मगाशी काढला. मगाशी खूप गर्दी होतो त्यामुळे मला त्याचा व्हिडिओ नाही घेता आला, पण
अशी कलाकृती केली आहे. असे अनेक कलाकारही इथे पंढरपुरामध्ये फिरत असतात. आणि हा तुम्ही माझ्या डोक्यासाठी या बघायला हाही खूप लहान मुलांनी काढला आहे आणि इतका सुंदर काढला आहे. असं हे सगळं वातावरण अनुभवतो आहे, सगळी वाईब अनुभवतो आहे. आणि विठ्ठल मंदिरात असून मी गेलेलो नाही आहे. विठ्ठल मंदिरात मी थोड्या वेळानं जाणार आहे, कारण की आता सध्या खूप गर्दी आहे. थोडा रात्र झाली की मग विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मी जाणार आहे. सो आता बघूया पुढे काय काय करतो आहे आम्ही. सो आत्ता तर आम्ही एका रीलचं शूट केलं माझ्या चंद्राभागेच्या तीरावरती. ती रील आली असेल आता हा ब्लॉग येईपर्यंत. सो त्याचं शूट आम्ही इथे केलं या सगळ्या गर्दीमध्ये. आणि खूप जास्त चॅलेंजिंग असतं अशा गर्दीच्या वेळी, अशा गर्दीच्या ठिकाणी, पंढरपूरसारख्या ठिकाणाची रील शूट करणं. पण तुमच्यासाठी भाई लोक, तुमच्या लोकांसाठी सगळं काही सो शूट केलेलं आहे. आणि आत्ता खूप भूक लागली आहे, तेव्हा आता आम्ही कुठल्या तरी ठिकाणी जेवायला जाणार आहोत. आणि कुठल्या ठिकाणी जाणार आहे अजून मलाही काही कल्पना नाही आहे, पण जे काही ठिकाण असेल ते तुम्हाला नक्की दाखवेन. चला जाऊया तिकडे. व्हिडिओ शूट चालू करायच्या आधीच खायला सुरुवात केली आम्ही सगळ्यांनी. आणि जी जागा आम्हाला मिळाली आहे जेवणाची, एक नंबर आहे. आजचा दिवसच तुफान आहे. आज जे काही आम्ही खाल्लंय ते एवढं कमाल आहे. आपण घास खायची इच्छा होते, अजून असं बघवणार नाही मला. एक नंबर भाजी आहे, मस्त अशी भाकरी आहे. सेवा पण बघा. ही पण जी जागा आहे एक नंबर, येऊ शकता. आता रात्री दर्शन करायला जाणार आहे, तेव्हा पटापट जातो. पहिले हे सगळं खाऊन घेतो, तो जेवणाचे शॉर्ट्स बघा तुम्ही जरा. आवडला का वेळ? सगळे गोल्डन थम्स आहे, एक नंबर आहे. काय बात आहे. भाई हा जो ठेचा आहे, हा म्हणजे हा जो ठेचा आहे, ही भाकरी अशी तोडून त्या ठेच्यासोबत जरी नुसती घेतली तरी एक नंबर विषय होतो, कमाल. सो सकाळी आमचा मित्र सर्वेशला मस्तानी खायला मिळाली नाही म्हणून पुन्हा त्याला घेऊन आलो आहे. आणि तीच मावा मस्तानी आम्ही त्याला देणार आहोत टेस्ट करायला. आणि आम्हा दोघांसाठी आहे वेगळा आयटम. पहिला आपण ह्याला सांगूया, आधी तू टेस्ट कर आणि सांग काय विषय काय आहे, सांग. आमचा काजू बदाम रसमलाई फ्लेवर आपला मित्र रोहन पालव ट्राय करणार आहे. हे टेस्ट बघूया आपण काय कसं आहे. मी पण अजून ट्राय नाही केलं कसं आहे. खूप छान, एकदम म्हणजे रसमलाईचा टेस्ट बरोबर त्यामध्ये मिक्स झाला आहे. अच्छा. जशी मावा मस्तानी होती त्याच लेवलचं ही पण मस्तानी आहे. एक नंबर आहे, एक नंबर. मी एकदा तरी येऊन ट्राय करा पंढरपूरला. काजू बदाम आणि त्याच्यामुळे अजून मजा येते. मला असं कळलं की इथल्या आम्ही आत्तापर्यंत ही तिसरी आम्ही ट्राय केली मस्तानी. ज्या मस्तानी प्रत्येकाची जी चव आहे ती एक युनिक आहे त्याची आणि मस्त आहे प्रत्येक. कुठलंच असं नाही की ही बेस्ट आहे आणि बाकी सगळ्या ओके ओके असं नाही. ती नाही बघा, वा मस्त मस्तानी असं आहे सगळं. कोणी येऊ शकता, बेस्ट स्पॉट आम्हाला. म्हणून आम्ही रात्री आता परत आलो आहोत सर्व्हिसला घेऊन. सकाळी जाताना बघूया परत. सो मित्रांनो, आत्ता सुरू झालेला आहे थेट दुसरा दिवस. कारण काल रात्री असं झालं की आम्ही जेव्हा मस्तानी खायला गेलो त्यानंतर आम्ही इथून थेट गेलो मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. आणि तेव्हा फोन्स अलाउड नाही आहेत मंदिरात, त्यामुळे आम्ही तिकडेच रूमवरती फोन्स ठेवून गेलो होतो. त्यामुळे काही शूट नाही करायला मिळालं. पण थोडक्यात सांगतो, मी काल जसं सांगितलेलं आपण सगळ्यांना की एक हॅक आहे. तो बेसिकली असा सीन आहे की आमचं असं झालं की आम्ही पहिले गेलो चरण स्पर्शाच्या लाईनमध्ये. ती लाईन एवढी मोठी होती की ऑलमोस्ट 10 तास आम्हाला त्या लाईनमध्ये थांबावं लागणार होतं. आम्ही जरी थांबलो थोडा वेळ आम्ही ट्राय केलं. मला वाटतं 1.5-2 तास आपण घालवले तिकडे. आणि नंतर जे आमचं असं झालं की भाई आता पुढे या लाईनमधनं नाही जाता येणार, कारण ऑलरेडी आम्ही एवढं दिवसभर फिरलेलो. आम्ही शूट केलेलं चंद्रभागेच्या इथे आणि फिरलो पण होतो दिवसभर. सो त्यामुळे आम्ही मग त्या रांगेतून बाहेर आलो. आणि मग जो मेन हॅक आहे तिकडे आम्ही गेलो.
तो म्हणजे मुखदर्शनाची लाईन. आणि त्याचा हॅक असा आहे की आत्ता जर आपण सकाळी बघितली ती लाईन तर खूप जास्त गर्दी असते, पण रात्री आमचं जेमतेम मला वाटतं 10 मिनटात आमचं दर्शन झालं आणि एवढं सुंदर दर्शन झालं. सो त्यामुळे जर तुम्हालाही जायचं असेल मुखदर्शनाच्या लाईनमध्ये तर रात्री जर तुम्हाला जायला मिळालं तर बेटर आहे. खूप लवकर दर्शन होतं आणि कुठेच लाईन नाही. बाहेर प्रसाद आणि हे सगळं जे लाडू वगैरे घेतात तिकडे आत्ता तुम्ही बघेल खूप लाईन असेल, पण नॉर्मल रात्री जर गेलो तर तिकडे काही लाईन वगैरे नसते. सो हे सगळं रात्री काल केलं आणि आता सकाळी आम्ही उठलो आहे. सगळ्यात पहिलं आम्ही चाललो आहे आता पुन्हा एकदा चंद्रभागेच्या इथे आणि तिथे जाऊन पुन्हा एकदा जरा आमचा मित्र रोहन पालो याचं काल आम्हाला फोटोशूट नाही करता आलं. सो त्याची अशी पुरी इच्छा आहे की आपण जायच्या आधी फोटोशूट करूया त्याचं, कारण छावा पोरगा आहे एकदम, काय म्हणायला आहे. सो आम्ही आत्ता चाललो आहे आणि फोटोशूट करतो आहे. तरी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की काय वाईब आहे आजच्या दिवशी इथे. चला. संभाजी. ही होती आपली चंद्रभागा नदी. आता आम्ही इथून निघतोय पंढरपूरमधून, पण जाता आता म्हटलं की आमचे फोटोज तर काढायचे होतेच, पण त्याचबरोबर इथं दर्शनही घेतलं. पुन्हा एकदा ही वाईब अनुभवली की काही वाईब आहे तेव्हा चंद्रभागा नदीची काही वाईब वेगळा फील तुम्हाला येतो. तर ती एक वाईब अनुभवली. तर दुसरी एक वाईब घेण्यासाठी आता आम्ही एका ठिकाणी चाललो. हा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये आम्ही सगळं पंढरपूर कवर केलं. आत्ता ह्याच्या पुढे आम्ही इथून थेट मुंबईला घरी न जाता जाणार आहोत अक्कलकोटला. आम्ही समर्थांचं दर्शन घ्यायला आणि ते इथून पंढरपूरपासून जवळच आहे. तेव्हा आता आम्ही चंद्रभागेच्या इथे येऊन हे सगळे अनुभवून आता इथे लिखितो आहे. अक्कलकोटचा पुढचा प्रवास तुम्हाला दाखवलो. तोपर्यंत हा ब्लॉग पुढेही बघत राहा. चला निघूया अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला बोललेलो की आम्ही अक्कलकोटला जातो आहे, पण असं सीन झालं की तिकडे खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे तिथे फोन जास्त काढता आला नाही. तरीसुद्धा जे काही मी तिकडे फोटोज घेतले आहेत ते मी आता पुढे लावतो आहे, ते तुम्ही सगळे बघा व्हिडिओमध्ये. आणि त्याचसोबत स्वामी समर्थांचा ओरिजिनल जो तिकडे गाभाऱ्यातला फोटो अक्कलकोटचा तोही मी इकडे टाकतो आहे, तोसुद्धा सगळ्यांनी बघून घ्या. आणि आत्ता फायनली अक्कलकोटचं जे दर्शन आमचं झालं आहे ते खूप कमाल झालं आहे. त्यांना पण मी विचारलं होतं तुमचं काय ठरवलेल्यापेक्षा एकदम चांगलं झालं. प्लॅन सगळे गेले आणि खूप लवकर झालं, म्हणजे काहीच नाही. गाभाऱ्याजवळ गेलो आणि तिथून डायरेक्ट पाया पडून बाहेर वगैरे सगळं एकदम आणि 2 वेळा म्हणजे खूप सुंदर दर्शन झालं. आणि आता फायनली वेळ आलेली आमची जी भक्तिमय ट्रिप होती ती संपवायची, म्हणून आम्ही आता निघालो आहे बॅक टू नॉर्मल. उद्यापासून पोरांची यांची तर कामं आहेत, जॉबला जायचं आहे. पण मजा आली, एकंदरीत खूप मजा आली. सो आता इथून सोलापूरला आम्ही आलो आहे आणि सोलापूरवरून निघून आम्ही जाणार आहोत आता मुंबईला. चला मग निघूया घरी.